नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजना मोठी बातमी, लाडक्या बहिणींना डबल गुड न्यूज। आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। या योजनेबाबत आदिती तटकरे यांच्याकडून महत्त्वाचे अपडेट देण्यात आले आहे। तर मित्रांनो, ही अपडेट काय आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येत आहेत। गेल्या वर्षी जुलैपासून या योजनांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली। डिसेंबर महिन्यापर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आणि किती मिळणार। म्हणजे खात्यात 1,500 रुपये जमा होणार की 2,100 रुपये जमा होणार। आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देऊ, अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये करण्यात आली होती। दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं आहे। महायुतीचं सरकार स्थापन होण्यामध्ये लाडक्या बहिणींची मोठी भूमिका होती अशी देखील चर्चा होत आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2,100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण या योजनेमुळे सरकारच्या इतर योजना प्रभावित होत असल्याची देखील चर्चा आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशावर मर्यादा येणार असल्याच्या बातम्या देखील मध्यंतरी समोर आल्या होत्या। या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे यांनी आता मोठा खुलासा केला आहे। आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे। तर पहा नेमकी काय म्हणाल्या आदिती तटकरे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 25 डिसेंबरला लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता। आता जानेवारीचे पैसे 26 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील। येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळण्यास सुरू होईल। ही योजना सुरूच राहणार असून दर महिन्याला हा लाभ लाभार्थी महिलांना मिळत राहील, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे। दरम्यान 2,100 रुपये कधीपासून मिळणार यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आधीसुद्धा बऱ्याच वेळा स्पष्टीकरण दिले आहे। नवीन अर्थसंकल्प व त्या पुढील काळात हा विचार केला जाईल। या महिन्यामध्ये 1,500 रुपयांचाच लाभ दिला जाईल। त्यासाठी 3,690 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे। तर मित्रांनो, आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या योजनेचा 7वा हप्ता हा देखील जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, हा हप्ता 26 जानेवारी रोजी जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही महिलांसाठी मोठी खुशखबर आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।